पडत्या मार्केटमध्ये ONGC सारखा शेअर आपल्याला एका दिवसामध्ये 3% आसपास वाढताना पाहायला मिळाला। आता ही वाढ जी आहे फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित आहे का, तर तसं नाही आहे मित्रांनो। या वर्षाच्या सुरुवातीपासून जर आपण या स्टॉक्सचा निफ्टी 50चा जर ग्राफ बघितला तर निफ्टी 50 जवळजवळ 14 ते 15% आसपास करेक्ट झालेला आहे आणि कंपॅरेटिव्हली जर आपण ONGC जर स्टॉक जर बघितला या स्टॉकमध्ये 17 ते 18% आसपास वाढ झालेली आहे मित्रांनो। ते वाढीमागची काही कारणे आहेत मित्रांनो, जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर त्यावरती विश्लेषण करणार आहोत। तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो, जेथे आपण स्टॉक मार्केट संदर्भात ज्या काही न्यूज असतात, अपडेट्स असतात त्याचं आपण सविस्तर विश्लेषण करतो, जेणेकरून आपला जो मराठी गुंतवणूकदार आहे, ट्रेडर आहे, त्यांच्या मनामध्ये असणारे स्टॉक संदर्भातले डाऊट्स आपल्या या व्हिडिओमार्फत पूर्णपणे क्लिअर होत असतात। आता या वाढीमागचं सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे मित्रांनो, भारतात ऑइल आणि नैसर्गिक गॅस तयार करणारी ONGC ही अग्रगण्य कंपनी आहे। त्यांच्याकडे ऑइलचा असा रिझर्व्ह खूप मोठा असा साठा देखील आहे। तसेच पुढे बघायचं झालं तर या कंपनीची फायनान्शियल कंडिशन अतिशय चांगली आहे। तसेच या कंपनीच्या ज्या इतर सबसिडीज कंपन्या आहेत त्यांचा देखील परफॉर्मन्स चांगल्या प्रकारचा आहे। पुढे जाऊन जर बघायचं झालं तर कंपनी डिव्हिडंड देखील चांगल्या प्रमाणात देते, त्यामुळे या कंपनीचे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना नियमित स्वरूपात इन्कम देखील मिळत आहे। तसेच कंपनी फ्युचरमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रोथ देखील एक्सपेक्ट करत आहे। तसे काही पॉझिटिव्ह साईड आहेत या कंपनीच्या आणि थोडेसे रिस्क फॅक्टर देखील आहेत मित्रांनो, ते देखील आपण समजून घेऊया। पहिलं रिस्क फॅक्टर असं आहे ते म्हणजे की कंपनीचा रेव्हेन्यू जो आहे तो पूर्णपणे ऑइलच्या प्राईसवरती डिपेंड आहे। त्यामुळे ऑइलचे प्राईस जर वाढल्या तर ऑटोमॅटिकली त्यांच्या प्रॉफिटमध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते आणि ऑइलची प्राईस जर कमी झाली तर त्या प्रमाणात आपल्याला प्रॉफिट देखील कमी होताना पाहायला मिळतो। तसेच दुसऱ्या रिस्कबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो, तर ही कंपनी जी आहे ते नवीन नवीन ठिकाणी ऑइल शोधायचं काम करत असते आणि त्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात खर्च देखील येतो। बहुतांश वेळा असं होतं मित्रांनो, एखाद्या ठिकाणी ऑइल शोधत असताना त्यांना हाती निराशा लागते, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना ऑइल मिळत नाही, तर त्यासाठी केलेला खर्च मित्रांनो हा वाया जात असतो। अशा प्रकारे छोटेसे रिस्क फॅक्टर देखील होते। आता आपण काय करणार आहोत, या स्टॉकचं आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती कंप्लीट आपण ॲनालिसिस करणार आहोत, म्हणजे त्याच्या बेसवरती मग तुम्ही ठरवू शकताय की हा स्टॉक जो आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही। त्यातला पहिला फॅक्टर जर बघायचा झाला तो म्हणजे फंडामेंटल्स। याच्यामध्ये आपल्याला काय समजतं, तर कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे का वीक आहे। त्यानंतर व्हॅल्युएशन, म्हणजेच आजच्या डेटला ज्या प्राईसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला समजतं। त्यानंतर फायनान्शियल, आता याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीला रेव्हेन्यू कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट कंपनीला होतो आहे का, ही सगळी माहिती आपल्याला यातनं समजते। त्यानंतर चौथा फॅक्टर तो म्हणजे चार्ट। आता चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे तयार झालेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे चार्टमध्ये मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, ही सगळी माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर फंडामेंटल्समध्ये आपले 10 मॅट्रिक्स आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसलेच असतील आणि याच्यामध्ये सेक्टर वाईज थोडेसे तुम्हाला चेंजेस झालेले पाहायला मिळतील। तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग दिली, ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात। 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर आपण लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं। आणि तिसरं म्हणजे 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक, आता हे रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात, अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं। तर फंडामेंटल्समधला आपला सगळ्यात पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट मिळवला आहे ते समजते। तो रेशो 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 12च पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट कमवला ते आपल्याला समजते। तो रेशो 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 10.6 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 1 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 0.48 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे इंटरेस्ट कव्हरेज, याच्यामध्ये कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 5.61 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, आता याच्यामध्ये कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते। आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा एम्प्लॉईजचं पेमेंट असेल किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहे ते सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या यातनं समजते। तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 15 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश फ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ते आपल्याला समजते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 5 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे फ्री कॅश फ्लो, म्हणजेच कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 5 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय।
पुढे अल्टमन झेड स्कोअर. आता इथे कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्या याच्यातनं समजते. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीच्या फायनान्शियल्स मोजण्यासाठी काहीशे पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोअर काढला जातो, ज्याला झेड स्कोअर असं नाव दिलं जातं. यातनं आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तो रेशो 2.2 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 2.52 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे झिरो असायला पाहिजे. इथेच आपण पाहायला गेलं तर झिरोच आहे. टोटल होल्डिंग किती आहे प्रमोटर्सकडे, 58.89 आणि पूर्णपणे ही होल्डिंग जी आहे ती अनप्लेज आहे, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. आता याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्याला 5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला जवळजवळ 19.4 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. आता ओव्हरऑल जर आपण रेटिंग बघितली तर 9ची रेटिंग आली, म्हणजे स्टॉक ग्रीन झोनमध्ये गेला आहे. म्हणजेच काय, तर स्टॉक इथे आपला फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. आता हे झाले फंडामेंटल्स. आता आपण याचे व्हॅल्युएशन पडताळून पाहूया. व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी पाहायला मिळतो 21.1 आणि स्टॉकचा पी इथं आहे 9.42. पी इथं आपला चांगला पाहायला मिळतोय. इबिटा 6च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा 4.32 आहे, इबिटा देखील चांगला आहे. पेग रेशो 2च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो इथे आपल्याला निगेटिव्हमध्ये पाहायला मिळतो -1.15. त्यानंतर पीबी रेशो 1.5 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि पीबी रेशो इथे आपल्याला 0.97 पाहायला मिळते. आता ओव्हरऑलचं व्हॅल्युएशन बघायचं झालं मित्रांनो, तर 3 जे आपले मेट्रिक्स आहेत ते आपल्याला चांगल्यापैकी पाहायला मिळत आहेत, परंतु पेग जो आहे मित्रांनो तो निगेटिव्हमध्ये पाहायला मिळतोय. निगेटिव्हमध्ये असल्याकारणाने आपण या फॅक्टरला वीकमध्ये कन्सिडर करणार आहोत. आता झालं व्हॅल्युएशन. आता पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियल. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता PNLमध्ये जर आपण बघितलं तर 2014मध्ये कंपनीचा सेल्स होता 1,74,121 करोडच्या आसपास आणि तो वाढून आता 2025मध्ये झाला आहे 6,12,065 करोडच्या आसपास. आता 2014 पासून 2025 पर्यंत आपण बघितलं तर सेल्समध्ये चांगल्या प्रकारची वाढ झाली आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपण इयर ऑन इयर जर बघायचं झालं मित्रांनो, तर इयर ऑन इयर पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आपल्याला सेल्समध्ये पाहायला मिळत नाही आहे. बघा 14मध्ये कंपनीला जो सेल झाला होता त्याच्या कंपॅरेटिव्हली 2015मध्ये सेल्स डाऊन झालेला पाहायला मिळतो आहे 1,60,923 करोडच्या आसपास. त्यात 2016मध्ये पुन्हा डाऊन झालेला आहे 1,24,036 करोडच्या आसपास. नंतर 2017मध्ये थोडासा वाढलेला आहे, 18मध्ये देखील वाढलेला पाहायला मिळतो आहे, 19मध्ये देखील वाढलेला आहे, 20मध्ये पुन्हा डाऊन झालेला बघा 3,96,728 करोडच्या आसपास. त्यानंतर 2021मध्ये पुन्हा डाऊन झालेला आहे 3,03,849 करोडच्या आसपास. 22मध्ये पुन्हा वाढलेला आहे, 23मध्ये देखील वाढलेला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर 24मध्ये बघायला गेलं तर 24मध्ये देखील डाऊन झालेला बघा. आणि त्यानंतर 2025 म्हणजे आता रिसेंटली 6,12,065 करोडच्या आसपास सेल झालेला पाहायला मिळतो आहे. ओव्हरऑल सेल्समध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, 10 ते 11 वर्षामध्ये कंपनीचा सेल्स वाढलेला आहे, परंतु कन्सिस्टंटली आपल्याला वाढलेला पाहायला मिळत नाही. कन्सिस्टन्सी कुठेही नाही मित्रांनो. आता कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट कंपनीला कशा प्रकारचा होतोय ते आपण बघून घेऊया. बघा 2014मध्ये कंपनीला नेट प्रॉफिट झाला होता 26,665 करोडच्या आसपास आणि 2015 म्हणजे नेक्स्ट इयरला तो डाऊन झालेला आहे 26,000 करोडच्या आसपास होता, तो डाऊन होऊन 17,703 करोडच्या आसपास झालेला आहे. म्हणजे किती मोठी घसरण झाली आहे तुम्ही पाहू शकताय. नेक्स्ट इयर म्हणजे 2016ला देखील पुन्हा डाऊन झालेला बघा 13,102 करोडच्या आसपास. त्यानंतर 17मध्ये थोडासा वाढलेला आहे 29,169 करोडच्या आसपास. 18मध्ये पुन्हा डाऊन झालेला आहे, 19मध्ये वाढलेला आहे. त्यानंतर मार्च 20 जो कोरोनाचा टाईम होता मित्रांनो, तिथे जवळजवळ 3 पट जो नेट प्रॉफिट आहे तो डाऊन झालेला पाहायला मिळतो आहे. 21मध्ये पुन्हा वाढलेला आहे. त्यानंतर 22मध्ये बघायला गेलं तर 22मध्ये देखील वाढलेला पाहायला मिळतो आहे. 23मध्ये पुन्हा डाऊन झालेला आहे बघा 32,778 करोड. त्यानंतर 24मध्ये वाढलेला आहे 55,273 करोड आणि रिसेंटली 2025मध्ये डाऊन होऊन तो झाला 38,329 करोडच्या आसपास. ज्या प्रकारे सेल्समध्ये आपला कन्सिस्टन्सी पाहायला मिळालं नाही, सेम तसंच नेट प्रॉफिटमध्ये देखील आपल्याला कुठेही कन्सिस्टन्सी पाहायला मिळत नाही. खूप सारे अप्स अँड डाऊन आपल्याला सेल्स आणि नेट प्रॉफिटमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे आपण या फॅक्टरला वीकमध्ये कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर पुढचा आणि सगळ्यात शेवटचा आपला फॅक्टर आहे तो म्हणजे चार्ट. त्यासाठी आपण सगळ्यात पहिले चार्टवर जाऊया. आता चार्टवर पहा मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की एका दिवसामध्ये आपल्याला 2 ते 3% आसपास वाढ होताना पाहायला मिळाली होती. आता पुढे जर रेसिस्टन्स बघायचं झालं तर पहिला रेसिस्टन्स आपला इथे पाहायला मिळतो आहे एक 293च्या आसपास. त्यानंतर नेक्स्ट रेसिस्टन्स जो आहे तो आपल्याला इथे एक 317च्या आसपास पाहायला मिळतो आहे. आणि त्याच्यावरती जर पाहायचं झालं मित्रांनो तर एक सप्लाय झोन आहे. तर सप्लाय झोन मी तुम्हाला एक ड्रॉ करून देतो आणि त्यानंतर मी तुम्हाला त्यामागचं कारण देखील सांगतो.
आता इथे या झोनची जर रेंज बघायची झाली तर 334 ते 345 आसपास आहे. तर हा झोन अशासाठी ड्रॉ केला मित्रांनो, हा सप्लाय झोन आहे. इथे सेलर्स ॲक्टिवेट असतात. जेव्हा पण याच्यामध्ये प्राईस येते मित्रांनो तर हायली चान्सेस असतात की ते प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळते आणि थोडंफार प्रमाणात स्टॉकमध्ये करेक्शन देखील झालेलं पाहायला मिळतं. तर अशा प्रकारचे रेसिस्टन्स आणि हा सप्लाय झोन होता. खाली स्टॉक जर करेक्ट झाला तर सपोर्ट बघायचे झाले तर नियरेस्ट जो पहिला सपोर्ट आहे तो आपल्या इथे 258च्या आसपास पाहायला मिळतोय. त्यानंतर नेक्स्ट सपोर्ट जो आहे तो 228 आणि त्यानंतर लास्ट सपोर्ट जो आहे तो आपला इथे तिसरा 205च्या आसपास पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारचे सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स होते मित्रांनो. आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघितलं होतं की या वाढीमागची कारणे काय होती. त्यानंतर आपले 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स होते ते देखील आपण बघितले. त्यातला पहिला फॅक्टर होता तो म्हणजे फंडामेंटलचा जो आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळाला. दुसरा फॅक्टर होता तो म्हणजे व्हॅल्युएशनचा जो आपल्याला वीक पाहायला मिळाला. त्यानंतर तिसरा फॅक्टर होता फायनान्शियल, तो देखील आपल्याला वीक पाहायला मिळाला. त्यानंतर चौथा फॅक्टर होता तो म्हणजे चार्टचा जो आपल्याला चांगला पाहायला मिळाला. 2 फॅक्टर आपल्याला वीक पाहायला मिळाले आणि 2 फॅक्टर आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळाले. त्याच्यामुळे या स्टॉकवरचा माझा पर्सनल व्ह्यू जर सांगायचा झाला मित्रांनो तर या स्टॉकपासून मी थोडंसं लांब राहणंच बेटर मानेल. परंतु जे काही ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत त्यांना समजा या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची असेल किंवा ज्यांनी ऑलरेडी एंट्री घेतली असेल त्यांच्यासाठी सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स मी ऑलरेडी ड्रॉ करून दिलेले आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं मित्रांनो, स्टॉप लॉस मेंटेन ठेवून पुढे जायचं आहे. तशा प्रकारची माहिती होती मित्रांनो. ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केली तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसंच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आम्ही तुमच्यासाठी कव्हर करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.